तुमच्या बिलाचा आकडा एवढा मोठाच येतोय? हे वीज कंपनीवाले नक्कीच काहीतरी घोळ करतायत, आम्हाला लुटतायत. तुम्हाला असंच वाटतंय? बरोबर आहे ना? बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम येतोय आणि तुम्हालाही वाटत असेल की इथं काहीतरी घोळ आहे. एकतर वीज कंपनी घोळ करते किंवा मीटर तरी फास्ट आहे. या दोन्हीपैकी नक्की काहीतरी एक आहे असं तुमच्याही मनात शंका येते. पण थांबा, वीज बिल जास्त येण्याची मुख्य 3 कारणं आहेत, जे मी तुम्हाला सांगतो. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे खरंच आपला वापर तितका होतोय, त्याच्यामुळे आपले बिल जास्त येते. आपल्याला असं वाटतंय की बाबा थोडासाच वापर जास्त झाला आपला, त्यामुळे बिल नेहमीपेक्षा थोडंसं जास्त यायला पाहिजे होतं, पण हे तर जास्त चाललंय, म्हणजे फार जास्त आलंय. कसं होतं, 100 युनिटपर्यंत कंपन्यांचा एक दर आहे. 100 युनिटच्या पुढे गेला वापर आपला की आपला दर वाढतो. म्हणजेच 100 युनिटपर्यंत जर का आपण वापर केला तर आपला प्रति युनिटचा दर आहे ₹4.28. 100 युनिटच्या पुढे जर आपला वापर गेला, वरच्या युनिटसाठीचा दर आहे ₹11.10. म्हणजे ऑलमोस्ट तिप्पट. 300 युनिटच्या पुढे जर का आपला वापर झाला तर 300 युनिट ते 500 युनिट या दरम्यानचा दर आहे ₹15.38. आणि 500 युनिटच्या पुढे जर वापर केला तर त्या युनिटसाठीचा दर आहे ₹17.38. म्हणजेच लक्षात घ्या, आपला वापर जर 100 युनिटच्या आत असेल तर आपल्याला ₹4.28 वीज मिळते, आणि 100 युनिटच्या पुढे गेला की पुढच्या युनिटना डायरेक्ट ₹11च्या वर पेक्षा जास्त दर लागतो. म्हणजे जवळपास तिप्पट दर लागतो पुढच्या युनिटना. म्हणजे आपला वापर 100 युनिटच्या आत ठेवणं ही गरज. आणि आपल्याला जर असं वाटत असेल माझा वापर योग्यच आहे आणि माझी वीज कुठेही मी वाया घालवत नाही, तर तेव्हा एक काम करावं लागेल, आपल्याला उपकरणे चेक करावी लागतील. जी जुनी उपकरणं आहेत आपली, जुना फ्रीज असेल, जुना हीटर असेल, जुने पंखे असतील. फ्रीज जर 10 वर्षापेक्षा जास्त जुना असेल तो आजच्या नवीन फ्रीजपेक्षा तिप्पट वीज खातो. दुसरं म्हणजे आपल्याकडे काही व्हॅम्पायर लोड आहेत. व्हॅम्पायर लोड म्हणजे काय, आपल्याला वाटते की ते बंद आहे पण ते बॅकग्राऊंडला विजेचा वापर करत असतात. म्हणजे कसं, आपल्याकडे ऑटोमॅटिक गिझर आहेत. आपल्याला वाटते की बाबा पाण्यात आपलं म्हणजे हीटर बंद झाला, होतो काही वेळासाठी बंद होतो, पण ते पाण्याचं टेम्परेचर परत खाली आलं की परत ऑटोमॅटिक चालू होतो, पाणी तापलं की परत बंद होतो. आणि ही प्रोसेस जोपर्यंत आपण स्विच ऑफ करत नाही तोपर्यंत चालू राहते. त्यामुळे आपल्या कळत न कळत तो वापर होत राहतो, मीटरवर त्याचं मोजमाप होत राहतं. आपण काय करतो, टीव्ही रिमोटने बंद करतो, पण टीव्ही जरी बंद असला तरी तो बॅकग्राऊंड वापर होत असतो. आपला सेट टॉप बॉक्स असेल, टीव्ही असेल, मोबाईल चार्जर असेल, अशा काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट की बाबा आपण फक्त रिमोटने बंद केलेले आहेत पण त्याचा स्विच बंद केलेला नाही आहे, अशा वस्तू बॅकग्राऊंडला वापर करत राहतात. आपल्या कळत न कळत आपण वीज बिल वाढवायला आपणच कारणीभूत ठरत असतो. आणि माझ्या पाहण्यात तर एक केस अशी होती, पण मीटरपासून बाहेर गेल्यानंतर MCB आणि MCB पासून त्यांचा डिस्ट्रीब्युशन बोर्ड इथे गेलेल्या ज्या वायर होत्या त्या रिव्हर्स झाल्या होत्या. म्हणजे फेजच्या जागी न्यूट्रल आणि न्यूट्रलच्या जागी फेज.